काय करावे आईचं, काही कुठं ठेवून देतात. सांगा या अलमारीत चप्पल ठेवत असतात का? काही येत बाई. आई ही चप्पल इथे का ठेवली? आई ही चप्पल इथे का ठेवली म्हटलं? काय हो बाई, थांब आली. काय हो माय, तो कास का सारा घर साफसफाईत काढलं का वा? राहू दे त्या अलमारी, ते त्या अलमारी तो सासऱ्याचे कागद आहेत बरं. काही माहिती आता बँका भरायसाठी ते काल पाहिल ती काही सातबारे काही हाय त्याच्यात ते वावराचं. राहू दे ती. हो इकडे ये जा आई तुम्ही. काय म्हणतो म्हणलं तसं अलमारीतलं नको काढू. काही ते वावराचे कागद गिगद काही आहेत ते सातबारे हे ते आणतात सासरे त्याच्यात टाकून देतात. ते राहू दे तसंच. तू काका आज का दिवसभर का नाही साफसफाईतच राहतो काय? का दिवाळी आहे का आता एवढी साफसफाई करून राहिली? जाऊ दे ना तिकडे. दिवाळीच्या वक्ती पाहता येते. आता घर होय धुळला होतेच. मग दिवाळीच्या वक्ती येजो 8 दिवस पहिले. करतो साजरी साफसफाई. आता राहू दे सारी मगापासून निरा सारा दिवस त्या साफसफाई घालून राहिली. आई ते जाऊ दे पण तुम्ही चप्पल का ठेवली इथं? ओय माय सांग. अव माय बाई, ही चप्पल याच्यात होती काय? काय करा बाई, सारं घर धुंडलं. मी म्हणू बाई माझी चप्पलच कुठे गेली? ओ माय बाई, हे नाही बुडच सुटलं होतं. काय किती साजरी आहे की नाहीच आहे. मी काय म्हणत सासऱ्याले म्हटलं एक दिवस माझी चप्पल आणजा शिवून. तर त्याच आता माय बाई लय पुरशी गो आळवा आला म्हणत आता तुला खेटरही मी आणू का शिवून? तेवढंच राहिलं तर म्हणत काम बाकी. सोडा माय बाई राहू द्या, मी जाईन काही नानी. मग म्या काय म्हणलं अति ठेवतो. मग काही गेलं गेलं काही तर या देते घ्यायले. सांग किती 2 वर्ष झाले काय 1.5 वर्ष झालं काय सांगा. नाही दिवाळीची गोट ना, दिवाळीची गोट बरोबर आहे. हे दिवाळी याचीच राहिली अजून. आता 6 महिने झाले समजा हे चप्पल होतीच आहे. मी की नाही यात भुलून गेली व माही शिवा लागते म्हणून जाऊ दिली पळेल त्याची. सांग काय करा, राहू दे वदरच. मग आता कायले गेली की नाही तू आज बरं तेवढी शिवून. अव धडीच आहे ना हे बाय. अति की नाही अति जराशी घुसायली. मी काय म्हणू लय फाटून जाईन, पट्टा तुटीन, मग लय मोठी शिवा लागीन. म्हणून म्हटलं घालणं बंद केलीन. हे हाय शिलीपर हेच घालतो. हिला आणून ठेवलं होती म्हटलं जा याच्या वक्ती घरात येते. सांग राहिली तर राहिली जाती. असं हाय मा काम. आण दाखव बाहेर नेऊन ठेवतो. आता गेली कुठे गेली व तर आणजो बरं एवढी शिवून माही चप्पल. कमाल आहे आईची. चप्पल अलमारीत ठेवून दिली. धन्य आहे बापा. किती पसारा करून ठेवतात. आई हे काहीच नाहीये, कुठले कागद वगैरे काही नाहीये. हे बघितलंय मी. हे रद्दीवाल्याला देऊन दे जा, नाहीतर रांगोळी वगैरे घ्या ना, याच्यावर रांगोळी मिळते ना. थांब पाहू दे मला पहिले. फेकफाक नको करू माय बाई कागद. तो सासऱ्याचं असेल काय त्याच्यात? काहीच नाहीये. रद्दी आहे ते. अर्धे पेपर कशाचे लग्नाच्या पत्रिका असतात ते जास्तीत जास्त. न्यूजपेपरचे काही कागद आहेत. कसले काही नाहीये, बघितलं मी. असं काय तो वाचलं काय? मला काही एवढं कळत नाही बाई. तो सासऱ्याचा सामान असते त्याच्यात. मग मी काय जास्त हात घेत लावत नाही. असं वाटतं वाय आपल्याला कळणार नाही. एखादा कामाचा कागदच ना द्यावा आपण फेकून. मग ते त्याच राहते बाई. ते पडेल समज पाहिलं तू. नाही तर माय बाई माबरोशी तू चालली जाशील आणि तुझ्या सासरे मलाच म्हणतील डायरी बो नाही हो बाई. ही डायरी तर लिहितात माहिती. काही लिहितात नाही त्यात. फवारा मारला की त्याचे पैसे लिहितात, काही मजुऱ्या लिहितात, काही लिहितात नाही. डायरी नको फेकू. नाही ते डायरीची मी दुसरीकडे जागा केली. तिथे ठेवते तिला नाही फेकत. बघितलं मी ते. आणि हे जे आहेत ना हे ते रांगोळी घेऊन घ्या या कागदाईवर. आमच्याकडे तर रद्दीवाला येते तो नेतो. आता आपल्या गावाकडे रांगोळी मिळते ना. हो रांगोळीचं पीठ भेटते ना. मी तर दिवाळीच्या वक्ती लय मोठं घेतलं होतं. तेच हाय पडेल. काही रांगोळी घेणार नाही. दाखव विचारेन त्याला पैसे किशे देते का? तर पैसे देईन तर पैसेच घेईन. मग नाही तर असं कर ना. आता राजकुमार गाडी आणलीस की नाही मग गाडीत टाकून ने ना तिकडे. तू म्हणता तिकडे घेतात इकणं तेवढे 2 पैसे येतात. एका परी मला देऊ नको. ठेवून घे तूच. काही आणजोल्या करायले. आता रांगोळीचं पीठच किती घेऊ मी. आणि कुठे रांगोळी काढतो मी रोजची. मी काही रांगोळी काढत नाही. दिवाळीच्या वक्ती घेतले होते मी. तसंच पडेल आहे ते पीठ. ही एवढी रद्दी मी इथून ते हैदराबादला नेणार आहे का? तिथं रद्दी वाला शोधून नको. एवढे पैसे मला कामही नाही पडणार. हे इथंच देऊन द्या. रांगोळी घ्या नाही तर काही पण घ्या. काय घ्या ना रांगोळी देऊन द्या कोणाला. कायच आहे जशी देऊन दे रे चालते. तर काय करणार आहे. ते चुली जाळायला ठेवा ना. नाहीतर तुम्ही चूल पेटवता ना हिवाळ्याची. मग हिवाळ्याची चूल पेटवायला कामात पडेल ना तुम्हाला. हो चुलीच्या 3 कामात नाही. हिवायची हो राहू दे त्याच्यात घालून. मग काय काढलं बाहेर मग. त्याच्यात नाही ठेवायचं परत. आता त्यातच व्यवस्थित लावलंय मी सामान. त्यात काही कोचकून काचकून ठेवू नका. चपलाही त्याच्यातच ठेवता. इकडे ठेवून देते मी. हे वाटलं तर देऊन द्याल कोणाला.
ते रांगोळी वगैरे घ्यायचं वाटलं तुम्हाला तर घ्या, नाही तर मग ते चुलीत जाळायसाठी राहू द्या. त्याच्यात नका नेऊन ठेवू परत, ते आता व्यवस्थित लावलंय मी. बाई आई इकडे का असं म्हटलं? काय हो राहू दे न ती, त्याच का तुला खाऊ मागला, जाऊ दे पडू दे. अव तो फुटका कूलर आहे तो की नी तुला सासऱ्यानं लय हौशीनं आणला होता व. आणू नको नाही इकडे कशी हो? इकडे खायला आणते त्याले. वा बाजूला, याला देऊन देते मी भंगाराला. माय कशी हो लागीन गिगीन ना. नाही लागत. आणि ह्या कूलरची कुठं हवा लागते? एवढूसा कूलर आणि किती जागा अडकून घेतली त्यानं, ते सगळी बाल्कनी भरली. याला देऊन द्या ना, वापरतो का आपण याला? मला नाही आठवत कधी लावलाय म्हणून हा. अव आत्ता नाही लावला, 2-4 वर्ष झाले. त्या सासऱ्यानं स्पेशल घेतला होता माझ्यासाठी. मला की लय गरमावत जाय मग तो मोठा कूलर हवा लय मोठी देते, बिल बी लय येते. मग आम्ही की लय लावत नाही तो मोठा कूलर. जसा आता तुम्ही समजेजण असले तर लावा वाटते. नाही एकल्या दुखल्यासाठी आता आम्ही दोघं एवढा मोठा कूलर लावा, पाणी लय लागते, लाईन किती जायते माय बाई, तो बिल किती येते, उधळ बिल येते मोठा कूलर लावला की. म्हणून हा लाईन आणला होता व. हा मस्त बाजूजवळ ठेवला की स्टुलावर ठेवला की मस्त हवा देते एका माणसाले, 1-2 माणसाला आमच्यासाठी बरोबर आहे हा. म्हणून आणला होता व माय, किती हौशीनं आणला होता. देऊ काय ठेवून देते ती, दुरुस्त करता येते पुढे आजकाल. तू ने ना, तुला का मशीन तर दुरुस्त करा न वापरा तिकडे. आणि इकडे देठून काही बी देऊन देते लागे. ओ माय बाई, साजऱ्या कंपनीचा आहे ना, त्या वागतीचा सासऱ्यानं 7,500चा घेतला होता म्हणलं. हा कोणती कंपनी आहे ना साजरी, असा का हलका फुलका आहे का हा? आई आता त्याचं काम झालं, ठीक आहे. तो होता महागाचा, चांगल्या कंपनीचा, सगळं झालं, पण आता तो बिघडलाय आणि आता तो आपल्या वापरात नाहीये. आता उगाच त्याला घरात ठेवून कशाला घरात अडगण तयार करायची? देऊन द्या ते आता. अहो पोरी राहू दे ना. काय हो माय, काही देणार नाही व, 100-150 रुपये देणार नाही त्याचे. राहू दे, मी इकतो तो कोणाले. कोणी 4-5 हजारात घेईन तर घेईन इकत. अर्ध्या किमतीची घेतला तरी 3,500-4 हजार येतात मला त्याची. हो मीच घेतो विकत तो. 3,500-4 हजारात चांगला कूलर आहे. हा भंगार कोण घेणार आहे? काय हवा देते हा इतकुसा कूलर? राहू दे. कशी आहे व पहिलवान, एवढा मोठा कूलर उचलून नेला. देते का व पोरी? राहू दे ना व, राहू दे ना. काय हो माय, त्या काय काढलं वास का सारं घरात जिंकतं का काय सांगा बाई व. अव पडला नाही काय व, कसाय दुरुस्त होत होता. आता पडला आणि त्याची मशीन हल्ली नशीन का? लागलं का तुले? नाही मला नाही लागलं. इथे ठेवायला गेली तर तो पडला माझ्या हातातून. आई तुम्ही पकडूही नाही लागत, उलट बडबड करत बसता. जाऊ द्या, द्यायचाच आहे इथं जमा करा. आणि हे हा पंखा पण द्यायचा आहे. हा याच्यातलं सामान उचलून न्यायचं नाही काही. चला तिकडे माझ्यासोबत. त्या बाल्कनीतून ते लोखंडाचा रॅक आहे की नाही, ते पण काढा. या बरं, हे रॅक पण देऊन देते. माय बाई राहू दे ना माय, हे देऊन देतो ते देऊन देतो. किती हिफाजतीने गेलाय आम्ही ते सामान, तुला माहित आहे का? ते रॅक स्पेशल बनवून घेतलं म्हटलं तुझ्या सासऱ्यानं. अहो ते बनवून गेलाय ना, साजरा लोखंडाचा आहे, जाळाच्या जाळ. काय करतो देऊन? राहू दे पडेल. आई ज्या वस्तूची आपल्याला गरज नसते ती वस्तू पटकन डिस्कार्ड केली पाहिजे घरातून, नाही तर घरात अडगण तयार होते, त्याने निगेटिव्हिटी फैलते. काच नगटा वाटन काच काय व माय, या पोरीला का आहे धरलं की द्या देऊन. एवढा मोठा कूलर पाळून टाकला, किती हौशीने घेतला आता बाई माणसानं. बाई राहू दे बरं, तू ते चाल बरं, तू ते खालचा आवर माय, जाय खालचा आवर. हे तू नको हे करू, देते हे अर्ध घरी इकते बाई आज आता हे सारं सामान. मला एवढ्या यानं कष्टानं घेतलं व पद्मा, लय कष्टानं गेलाय. एक सामान घेतलं तर अगदी लय हौस होती. हे रॅक केलं ना त्या बाबती माय तर सासरे नाहीच म्हणत. काय करतो मी हातलं नाही. झाडाच्या कुंड्या गिंड्या ठेवायला होते, मला सामान ठेवायला होते. स्वयंपाक खोलीत ते असं नव्हतं फर्निचर, म्हणून ते डबे ठेवायला केलं व बाई. राहू दे ना, कामात पडी ना पुढे आजकाल. आई बरोबर आहे तुमचं, माझ्या लक्षात येऊन राहिलं. ते सामान तुम्ही खूप हौशीनं घेतलेलं आहे, पण आता त्याची गरज नाही ना. आपलं किचन मध्ये आता फर्निचर आहे ना. अव माय हाय फर्निचर. आता केवढ्याला देतं ते तू, कोणाला देतं तू? घेईन का इकत पण? पुरेपाटे पैसे दिले पाहिजेत त्यानं आपल्याला, नाही तर नीन व माय निरा चण्या फुटाण्याच्या भावात. साजरं जळत लोखंडा म्या पन्ने लागू दिले त्याला, ते आणून ठेवलं. म्या म्हणलं तुझ्या सासऱ्याचं म्हणत गच्चीवर देऊन टाकतो. म्या म्हणलं हो पाणी लागीन जगीन म्हणलं ते, म्हणून ते आणून ठेवलं.
मम्मी तो रांगोळीवाला आला आहे, देऊन देते का सामान? मग ए रांगोळीवाले काकाजी, आमच्याकडे या, आमच्याकडे भरपूर सामान आहे. आलाय का? थांबा बरं त्याला. माय बाई ते कूलर देते की काय दिले और दीदी दिले तो नाही नेत हे. तो येते ना एक गाडी घेऊन येते ना, गावात येते ना एक गाडी घेऊन, हे जुनं पुराणं सामान नेते ना, मग त्याला देईन ना. आई मला याला विचारू द्या, हे जर नेत असतील ना तर पटकन अडगड घरातली निघून जाते. तिथं अंगणात पडलेलं चांगलं दिसते का? थांबव त्यांना. हा दादा म्हटलं हे होतं बघून घ्या. हा हा कूलर आहे आणि एक आतमध्ये स्टँड पण आहे आणि हा पंखा वगैरे होय. नेणार का? उद्या नेतो बाई, आज मी लहान गाडी आणली, त्याच्यानं आज तर काही नेत नाही. उद्या नेतो, मग मी काढून ठेवा तुम्ही सामान. पण नक्की याल का? म्हणजे मी इथे राहू देते, नाही तर मग उगाच अडचण नको. याल का तुम्ही? उद्या घेऊन जाल काय सर्व? अहो पैशाचं तर बोल का फुकट आहे का समज घेऊन जावाले. भाऊ केवढ्यात घ्यासाल? पहिले भाव तोड करा साजरा, पटलं तर दिन नाही तर राहिलं. साजरा चालू कूलर आहे म्हणलं, बंद पडेल नाही, तो फक्त जुना आहे, वापरत नाही म्हणून त्याचा रंग तसा झाला. मावशी हे तुटलेलं आहे ना समोरच काही पण. मग आता 100-200 रुपये खर्च लावला की किती महागाचा आहे तुम्हाला माहित आहे का? कंपनी वाचा ना, साजऱ्या कंपनीचा आहे ना भाऊ, 7,000चा आहे म्हणलं. आई मी सांगते त्यांना. दादा तुम्ही न्याल का उद्या हे? मग मी काढून ठेवू का? ते रॅक पण काढायला लावते मी इकडे, आणि आणखी काही आहे छोटं मोठं सामान. मग उद्या नक्की याल का तुम्ही? म्हणजे आम्ही त्याने ठेवतो, नाही तर मग उगाच येतो ना बाई, हो मोठी गाडी आणतो. आज मी लहान गाडी आणली, नाही तर आजच नेलो असतो. चालते चालते. पैशाचं तर पैशाचं काही बोललाच नाही. आई उद्या बोलू. ते पैशाचं काय की विकत घेणार आहे का? तो भंगारच्या भावात विकत घेत असते, मोजून नेते किलोनी. अरे तेजस इकडे रे बाळा, हे पकडू लाग बरं. हो मम्मी, ते किचन मधलं नेऊ का? ते कुकर आणि ते नेऊ का? बाहेर नेऊन ठेवू का? हो ते नंतर नेऊ ना, उद्या येतात ते काका, आज नेत नाही. हे इकडचं ने बरं, इकडे रद्दी आहे मी ठेवलेली, हे पण समोर नेतो. आणि ते आई मी काय म्हटलं, ते जर्मनचे डबे आपण देऊन देऊया. माय बाई खालो आणि भरतो खाच्यात दायदा ना. आई जर्मनचे डबे देऊन देऊ आणि आपण त्याच्या बदल्यात स्टीलचे डबे आणू. ते तुमचे ते टीप आहेत, ते टपराचे टीप, कसं वाटते ते? आता स्टीलचे डबे घेऊया ना. काय चवा 2-4 तर आहे, आता पापळाले तर टीपच पाहिजे. एक तुरीच्या दाईचा आहे, एक हरभऱ्याच्या दाईचा आहे आणि एक तांदूळाचा आहे. 4 तर टीप आहेत, राहत ना तेवढे. बाबानं डोक्षर आणले होते ते माघार आलो. मला कोण झालं, मला काही आंदोलन नव्हतं, काय नव्हतं. काय होते त्या काळात काय घेत जात, तो मला बाबानं स्वतः बनवून घेतले. टीन होता, टीन मोठा, तो टीन दिला लागे, त्या टीन टपरावाल्या जोडून ते टिप करून घेतले. म्हटलं स्वतः ती उभं राहून ते ना ते डब्बे करून घेतले. आणि तू देऊन देते का ते? आता राहू दे ना, त्याला काय रंग दिला की अजून साजरे राहतात ते. त्याचा रंग खराब झाला जरासा. रंगाची डबी आणली का बरी, लाईनी डबी आणली की ते रंग माराय का बरी त्याले? आई बघा बरं, याला रंग घेऊन तर राहणार आहे का चांगला? आई आता सांगा बरं, या भांड्यांचं काय करणार आहे? हे देऊन देऊ मुडीत आणि याच्या बदल्यात छान स्टीलचे भांडे घेऊन येऊ ना आपण. याचं कोण बाई, याचं मोळीत काय भेटेल? काही दिन नाही दिन, घेईन फुकटच घेऊन. साजरे आहेत हो भांडे, गरीबाली याचीच नवाई आहे. पडू दे ना, आता एवढं मोठं घर आहे, कोणत्यात पळी राहिले तर काय फरक पडते? पुढे आजकाल काही ना काही कामात येईलच. काही कामात येत नाही आई, याच्या बदल्यात नवीन भांडी आणू, म्हणजे ते वापरात येतील. माय हा डबा इकडला का? हा डबा नको देऊ हो बाई बाई. माय हा डबा तुला माहित आहे का? अव हा डबा मला मायचा आहे व. हा नको देऊ बाई पद्मा, याला राहू दे असंच. आई तो मी माझ्यासाठी काढला, मी नेऊ का तो? ने ना फार सुद ने ना, मग तुला लागत असेल तर ने ना. हे बाई यातली काही नेणं भांडे सारेच काही खराब नाहीत बाई, साजरे. आता हे बिग बकेट आता पाणी गिनी भरून ठेवायच्या कामात येत नाही तर काय तर ने ना. हा डबा हा पितोडीचा डबा आहे. आता हा असा कैकला झाला म्हणजे घासला नाही आता इतक्या दिवसाचा म्हणून असा दिसते. अव घासला का पिवळा पिवळा जरा सोन्यावाने चमकते. की जुनं पितळ आहे ना बाई, जुनं मामायचं काळातलं पितळ आहे ना, किती साजरा अशी. ने ना ने मी नाव हा बा, ते म्हशीचं दुखत होतं की नाही माघारी, त्याच्यात पैसे ठेवत जा चिल्लर पैसे. हो का? म्हटलं नेते मी, मला आवडला हा. काय हो माय का आज का सारं काय घरदारच काढत बसतं का हो तू? सारं हे सामान काढून राहिली, या कोपऱ्यातलं त्या कोपऱ्यातलं. ना बाई पहा ना,
निरा आज तिनं दिवाळीची साफसफाईच काढली निरा. उन्हाळ्यातच तिला दिवाळी आली. माझा डब्बा मस्त आहे हो. हाय ना बाई मामायचा आहे ना. पार हातात घेऊन पारा किती जाळा आहे. जाळा झटकट डब्बा आहे भारीच्या भारीच. हो ना माय बाई भारीच्या भारीच आहे हो. काल काढलं हे सामान. देऊन देते आई हे. त्याच्या बदल्यात दुसरी भांडी घेते. हे सगळं दिलं चालते. मग डबा नको देऊ. काही माझ्या पितळीची भांडे आहेत ते नको काढू. तू ने एका पोरी. मी न्यायला नाही म्हणत नाही तुले. तू ने समजेच ने. तो आलेच आहेत माय. आज येतो आलं सकाळी येतो आलंच. पण हे इकू नको व बाई. याच्या लय याद आहेत माय. लय आठवणी आहेत मला. लय भांडे हे पद्धतीनं घेतले व पद्मा. सोपं नव्हतं. एक एक भांड जमा केलं. पद्मा नाही म्हणतात तर राहू दे त्या बाई. अव तुझ्यासाठी झालं हे सामान सारं जुनं. त्याच्यासाठी नाही. तुले वाटते नवं नवं घ्या. पण त्यानं हे सामान लय यानं घेतलं असेल बाई. कोणी आपला संसार उभा करते तर थोडं थोडं उली उली जमा करून एक एक भांड इकत घेऊनच करत असते. त्या काळात याच भांडायची लय नवाई होती माय बाई. आता मला का माहित नाही. हा काले देतो जाऊ दे राहू दे ना. पडेल का कोणत्या एवढं मोठं घर आहे. अगं आई नवीन भांडी आणते म्हटलं याच्या बदल्यात. हो बरोबर आहे. पण तसं सुबायचं मन नाही आहे. राहू दे. हा तेच मन झालं तर देजो. आणि त्याला विचारून दे कोणतं भांड देऊ कोणतं नाही. हा तोल्यासाठी नाही ते. पण ते कसं असतं तू तो घरी नाही घेत का ते जमा करून. त्या दिवशी त्या चिनीची वाटी आणली. त्या चिनीच्या वाटीचा तुला लहान हरी काय का. फुटीन पाहिजा फुटीन. किती काळजी करून हे करतो. वापरत नाहीस तिले फुटते म्हणून. हा मग तुले तेवढ्या चिनीच्या वाटीचा हरी काय. तुला एक आणली तुया तो एवढ्याची हाय आई. 175 रुपयाची हाय आई. किती छान आहे आई. किती तुला हरी काय त्या वाटीचा. पण तसंच ते बाईनं त्या बाईचं एक एक गंज वाटी चमचा प्याला हे बकेट काय जे असेल नसेल ते भांड जमा केलं असेल. पण प्रत्येकाच्या भावना आठवणी असतातच भांड्याई संग. बाईच्या जीवनात असतेच काय. स्वयंपाक खोलीतले भांडे 24 तास तेच तिच्या आसपास असतात. म्हणून म्हणतो ते विचारून दे भांडे. बरं हीच माझी सासू आणि माझी आई सारख्याच आहेत. ते जुनी भांडी देऊन द्या नवीन घ्या होता नाही. या भांड्यांसोबतही त्यांचं इमोशन जोडलेलं असते. कमाल आहे बाई. म्हटलं हे क्लटर आहे. क्लटर डिक्लटर करावंच लागेल ना. आता साफसफाई करणे म्हणजे काय नुसतं झटक करणे आणि ठेवून देणे असते का. सामानला डिस्कार्ड करावंच लागेल. त्याच्या बदल्यात नवीन सामान आणावंच लागेल. प्रत्येक गोष्टीत भावना जुटून देत असतात का. नाही हा चमचा मी आणला होता. हा ठीक आहे. आता मी ती चिनीची वाटी आणली तर मग नवीन आहे म्हणून तेवढं एक्साइटमेंट. मी कधी लगा जपून थोडी ठेवणार आहे. काय जाऊ दे भैया. दोघी बायाच्या की नादी लागेल परत नाही. आई मग देऊ की नाही हे भांडे. देऊन द्या ना आई नवीन आणू ना. दे ना माय दे देऊन जाऊ दे. आता मलाच काय राहिलं. तोलच आहे आता. मला वाटते तोल्या काही कामात येईल. आई तुम्ही नवीन भांडी घ्याल ना ती माझ्या कामात येतील. ही जुनी भांडी माझ्या काय कामात येतील. बरं माहिती आहे हिशोबानं कर मग. मला काय हो बाई. मागा राहिला तर झाला मा संसार तोला आहे आता. आणि का 2-4 सून आहेत म्हणे. एकच पोरग एकच सून. आज जसं काय तुला सांभाळा लागते. करता हिशोबानं दे देऊ. फक्त तांब्या पितायचे नको देऊ म्हणलं. महागाचे आहेत. तूच पुढे आजकाल वापर जो. हे दे एका परी देऊन. याचा आण मग तुला काय पाहिजे त्या हिशोबानं. फक्त पैसे बरोबर घे. निरा कवळी मोलाच्या भावात नको देऊ. लय खर्च करून आणि लय रुपया जमा करून हे भांडे विकत गेलाय. लय महागाचे आहेत बरं. आता मोल नाही याचं पण लय महागाचे आहेत हे.